आणि हर्षल पूर्ण मॅच गोलंदाजी टाकू शकणार नाही. अवांतर व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली डीके गोलबन संघाला. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झाली ती 3. आतापर्यंत एकच चेंडू झालाय. धावसंख्या झाली ती 3. लॉंगनच्या दिशेने मारलेला हा चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकच धाव मिळाली या चेंडूवरती. डीके गोलबन तसेच बघा आतापर्यंत झाले 7 धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडू झालेत. 4 चेंडू शेष. हर्षल गेलाय तो स्ट्राईकला आपल्या संघासाठी, डीके गोलबन संघासाठी. आणि आता मात्र रवी सोनावळे बॉलिंग मार्क जरा दिशा भरकटताना 3 अवांतर पद्धतीचे चेंडू टाकलेले आहेत रवी सोनावळे यांनी. आणि चांगला असा चेंडू त्याच्यावरती चांगला असा फटका मारलेला, सर्कल तोडून मारला. मात्र 2 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने भरवून 7 चेंडू झाले ते 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 7. आणि आता मात्र मला असं वाटतं का हा रबर बॉल आहे ना फक्त मिडल झाला पाहिजे. जर तुम्ही मिडल केला ना तर तो षटकार किंवा चौकारच्याच स्वरूपात जात असतो. मात्र तुमचा बॅटचा मिडल झाला पाहिजे. आता मात्र मिडल झाला होता आणि या मिडल झाल्यामुळे चौकार मिळाला या चेंडूवरती. धावसंख्या 4 ने भर पडून धावसंख्या झाली ती 4. चेंडू नंतर 11. मात्र रवी सोनावळे या गोलंदाजाच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि आता मात्र बॅट्समन मारतानाच फिरला आणि बॅटची साइड वरची एज लागली आणि आउट झालाय हर्षल. डीके गोलबनला पहिला झटका बसताना हर्षलच्या स्वरूपामध्ये 5 चेंडू नंतर धावसंख्या 11. आणि आता मात्र हरेश घरत डीके गोलबन संघासाठी हरेश घरत चाललाय. आणि हरेश घरत आपण लवकरात लवकर धावत जावं म्हणजे सामना पुढील लवकर चालू करता येईल आपल्याला. लक्षात घ्या की जेव्हा आपण रबर बॉल वरती खेळतो तेव्हा ज्या बॅट असतात त्या बॅट जर तुम्ही आहे ना ब्लॅक कलरच्या असतात ना त्याच्यामुळे तो त्या स्किट होत नाही बॉल. जर तुम्ही टेनिस बॉलच्या बॅट वापरल्या माहिती घ्या कारण चांगलं असतं हे. शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू. एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. रवी सोनावळेने चांगला षटक हाताळलाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर हा संख्या झाली ती 11. पुढील षटक वाशाळा संघाकडून जो गोलंदाज घेऊन येतोय तो योगेश गायधरे. वाशाळा संघाचा इरफान पठाण, योगेश गायधरे आपल्या वाशाळा संघासाठी दुसरं षटक हाताळताना आपल्या संघासाठी कशा पद्धतीचं षटक हाताळतोय बघूया. एक 7-8 पावलांचा रनअप असतो पण टप्पा मात्र त्याचा अचूक असतो. म्हणूनच योगेश हा आतापर्यंतचा चांगला असा गोलंदाज ओळखला गेलाय वाशाळा संघाकडून. त्याला मार्गदर्शन करताना कीपर योगेशच असतो म्हणून योगेशला चांगले असे बॉल टाकता येतात. बघूया. सुंदर असा चेंडू आणि
निर्धाव असा चेंडू टाकला योगेश याने आणि योगेशनेच कीप केला तो. एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत योगेशच्या षटकातील. स्पीड मात्र कमी असतो मात्र पण त्याचा टप्पा आहे ना तो टप्पा खूप अचूक असतो योगेशचा. स्लो रन पद्धतीचा चेंडू काही कळाला नाही हरेश याला आणि हा सुद्धा डॉट निर्धाव असा चेंडू झालेला आहे. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे 11. चेंडू झाले 2. पुढील षटकाचा चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतोय हरेश. आणि मात्र आता हरेशला राहवलं गेलं नाही आणि मात्र त्याने लॉंगॉनच्या दिशेने उत्कृष्ट असा षटकार मारलाय डीके गोलबनसाठी. डीके गोलबनने 6 धावांच्या मदतीने धावसंख्या त्यांची झाली ती 17. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. हॅलो, धन्यवाद विनोद. चांगल्याचं समालोचन केलं आपण. दरम्यान निर्धावी चेंडू चांगलासा कमबॅक म्हणता येईल योगेशांचा. 4 चेंडू 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. योगेशांचा 5वा चेंडू. चांगलासा चेंडू म्हणता येईल. गरीब बाद हरीश झेलबाद होताने. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 17. 5 चेंडू आणि 17 धावा. अवघ्या 6 धावा खर्च केले आता योगेश यांनी. नयन हरीशांची जागा सांभाळण्यासाठी आता ते नयन. शेवटचा चेंडू. नयन देखील धडाकेबाज फलंदाज म्हणून मानला जातो. षटकार चौकार मारण्यात माहीर. शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतो ते नयन. शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. 2 षटकेच्या संपल्यानंतर धावसंख्या 17. अवघा एक मोठा फटका खाऊन 5 निर्धाव चेंडू त्यावरती गडी बाद केला तो योगेशांनी. विवेक एकनाथ दगडे कुठे असतील? वैयक्तिक दुसऱ्या साई 3रे षटक घेऊन येतो तो रवी. रवी यांचा सामना करेल तो आशिष गुड्डू. राईट ओव्हर द विकेट मारा करेल तो रवी. पंच घाई करायला सांगायची जरा. सॉरी, 1 चेंडू आणि 22 धावा. षटकातील 5 चेंडू शिल्लक. दुसरा चेंडू रवी यांचा. पुन्हा एकदा खोटा बघा चेंडू त्यावरती झेल घेण्याचा प्रयत्न. चेंडू
डिक्लेअर झोन कडे 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. षटकातील 4 चेंडू उर्वरित. बघूया 4 चेंडूचा कसा समाचार घेतोय आशिष आणि नयन. नावाजलेले दोन्हीही फलंदाज षटकार व चौकार मारण्यात माहीर. तितकाच चांगला असा गोलंदाज म्हणून मानला जातो या शहापूर तालुक्यामधील रवी. तिसरा चेंडू रवी यांचा. आत्ता मात्र डिक्लेअर झोन कडे 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 25. काहीशी दिशाहीन गोलंदाजी करताना तो रवी. शेवटचा चेंडू हाताळताने निर्धाव चेंडू. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू योगेशांचा. चांगल्याची गोलंदाजी. आता मात्र चेंडू गगनामध्ये बघूया झेल टिपतो का, परंतु फलंदाज धडाकेबाज म्हणून गेला. आता मात्र त्यांनी 20 धावा खर्च केल्या. 5 चेंडूमध्ये 20 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 19. काहीसा आशिष वैयक्तिक 29 धावांवरती खेळते. एकोणपन्नास. 4 षटकांच्या समतीनंतर धावसंख्या 49. आत्ता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं शतक घेऊन येतो तो गौरव. सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं गौरव. राईट मोर द विकेट. सावंडाचा एडकडनं गोलंदाजी करताना तो सावकाश सावकाश. त्यांच्या काही दुखापत. पंच आतापर्यंत ही दुसरी स्पर्धा असेल तिथे गौरवचा पाय सरकून पुन्हा एकदा गोलंदाज गौरव सज्ज. या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं वाशाळ्याला देखील ते फलंदाजी करताना सरकलेले. इकडे पण गोलंदाजी करताना पहिला चेंडू गौरव यांचा.
त्यांचा सामना करेल तर नयन. दुसरा बॅट्समन कोण? चांगलाचा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 55. दुसरा बॅट्समन कोण? चेंडू डायरेक्ट मध्ये फेकायचा नाही. बरं चेंडू, दुसरा चेंडू गौरवांचा. आता मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 56. 2 चेंडू आणि 56 धावा. आता घरी जाऊन खेळतो. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 चेंडू 56 धाव. 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केल्या. चौथा चेंडू गौरवांचा. शोर मारा, अवंतराशी 1 धाव. या अंतर धावणे धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 57. 3 चेंडू आणि 57 धावा. विनोद, चांगलासा फटका, 1 धाव पूर्ण. आणि खरा बाजू फेकी बनावं लागेल. पंच धावा घोषित करायचे आपण. पंच थांबा ना, पंच आहे. एकूण 6 धावा. सरपंच षटकार बनावा लागेल. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 63. चांगलाचा प्रयत्न होता सागरचा. या अगोदर जी वाशामध्ये स्पर्धा झाली, चांगल्याशी झेल टपली, चांगला असं क्षेत्ररक्षण केलं, परंतु आता खराब अशी फेकी म्हणावं लागेल. आपली एक चुकी. सरपंच षटकार देऊन गेला. 6 धावा. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 63. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र चांगलाचा फटका. या टुर्नामेंट मधील सर्वात लॉंग 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 म्हणजे लांब षटकार. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं म्हणजे खराब षटकार मारला तो नवव्यानी. खरोखर चांगली अशी फलंदाजी. आता त्याच्या बॅट मधून निघालेली फटकेबाजी पाहून त्यांच्या टीममध्ये जो जल्लोष. जवळजवळ 96 मीटर हा षटकार म्हणावा लागेल. 69 धावा. आता मात्र थोडासा फटका फसलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. 1 धाव पूर्ण. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 70. 5 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 70. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक. अजूनही वाशाळा टीमचा दरारा. खरोखर चांगली अशी टीम. पहिला चेंडू त्रिफळा चित होताना तो नयन यांची जागा समजण्यासाठी मैदानावरती हरीश.
हरीश घाई करायची आपण जरा पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चिट करताना तो सागर दुसरा चेंडू चांगलाचा फटका चेंडू सीमारेषेत पार षटकार 90 पेक्षा लांब षटकार 101 मीटरचा हा षटकार त्रिफळाचीत होताना तो हरेश जवळजवळ 300 स्ट्राईक रेटने बाद झाला हरीश यांची जागा सांभाळण्यासाठी प्रशांत धावसंख्या 6 ने वाढली धावसंख्या 5 गडी बाद 76 अजूनही 3 चेंडू शिल्लक मला वाटतं फुलटा चेंडू होता परंतु काही समाचार घेता आला नाही 2 चेंडू शिल्लक बघूया कसा समाचार घेतो प्रशांत चांगलासा फटका ऑफसाईडच्या दिशेने चेंडू सीमारेषेत पार चौकार या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 80 शेवटचा चेंडू गडी बाद होताना तो प्रशांत 81 धावांचं आव्हान ठेवले ते गोलबन या संघाने वाशाळा संघापुढे यानंतर होणारा सामना मान्सून इलेव्हन विरुद्ध कडूचीवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय गोलबंद संघ क्षेत्रक्षण सजून द्यायचं आपलं गोलबंद संघ तसेच वाशाळा संघ दोन्ही नावाजलेले संघ
पंच गोलवड संघाला कळवायचं आपण की क्षेत्ररक्षण सजवायचं पटकन. गोलबंद संघ घाई करायची आपण घाई. 81 धावांचा डोगर उभा केला. दोन्ही संघ नावाजलेले. वाशाळा संघाची सलामीची जोडी योगेश आणि रवी. मान्सून 11 संघ. पहिला चेंडू बघूया. पहिला चेंडूचा कसा समाचार घेतो तो. चांगलाचा फटका. चांगलाचा प्रयत्न. तितकाच चांगलाचा प्रयत्न म्हणावा लागेल आशिष यांचा. दरम्यान एकच धाव. दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती चांगलासा फटका. तितकाच चांगलासा प्रयत्न होता आशिष यांचा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा दोन्ही कार समांतर. स्वर मारा अवंतराशी. एक धाव. 3 चेंडू आणि 5 धावा. 3 अवंतराशा. लगातार 3 वाईड. म्हणजे वाईडची हायट्रिक म्हणावं लागेल. पुढील चेंडू करल यांचा. नो चेंडू. एकूण 2 धावा. 3 हिट. फर्स्ट वॉर्निंग गोलंदाजाला. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एकदा चांगलासा चेंडू. परंतु यष्टीरक्षक गचाळ म्हणावं लागेल. एका धावसंख्येवर धावसंख्या होती ती 8. 4 चेंडू आणि 8 धावा. 12च्या सरासरीने चाललेला हा रन रेट. पुढील चेंडू. अरे पण बाईचा त्याचा कुठे काय एक धाव. धावसंख्या होती ती 9. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू.
बघूया कसा समाचार घेतो तो रवी. चांगलाचा फटका, चेंडू सीमा रेषे पार, षटकार, 96 मीटरचा षटकार. धावसंख्या 15. आता आता करू नंतर काय त्यांची लाल करू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होण्याची शक्यता होती रवी, परंतु शेवटच्या चेंडूवरती चांगला असा फटका, षटकार. सर्व रसिकांना मी सांगू इच्छितो त्या पहिले रमेश उर्फ कुंड्या, चांगलाचा फटका लेग साईडच्या दिशेने, चेंडू सीमारेषे पार, चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 19. थेट प्रेक्षेपण आपण घरी पण बघू शकतो. GTC लाईव्ह कसरा. काय नाही कचरा टाकला तरी दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, बघूया झेल होते. चांगलासा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. चांगलासा प्रयत्न होता लखन यांचा, परंतु त्यांना काहीशी दुखापत होता नाही. लखन धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 25. तिसरा चेंडू रमेश यांचा, त्याचा सामना करेल तो समीर. निर्धाव चेंडू, चांगलासा कमबॅक करताना शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू, पुन्हा एकदा कुटाबाबा चेंडू, चेंडू सीमारेषे पार, षटकार, षटकार. आणि समीर यांच्या बॅटमध्ये निघाले षटकार, बॉल डिक्कीत. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या होती 31. 4 चेंडू आणि 31 धावा. 4 चेंडू मध्ये जवळजवळ 16 धावा ठोकल्या त्या समीर यांनी. काहीसा कान मंत्र देताने पुढील चेंडू, कुठे गेला बॉल. चेंडू सीमारेषे पार, चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 35. शेवटचा चेंडू, चांगली अशी फटकेबाजी करताना वाशाळी संघाचे फलंदाज समीर. योग्यची कमतरता न भासू देता फलंदाजी करत होतो समीर. शेवटचा चेंडू रमेश यांचा, निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 35.
2 षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या 35. हरीश वन डाऊन आला. वैयक्तिक पहिलं सागिक तिसरं षटक घेऊन होता हरेश. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, चकपा गोलंदाज म्हणावा लागेल. रवी आणि लू करताना बॉल सोडून देताना एक चेंडू 35 धावा, अजूनही 23 चेंडू आणि 46 धावांची गरज. राहील तो. मग ते 2 तुकडे एकत्र लावून देऊ. पुढील चेंडू आत्ता मात्र स्वर मारा अवंतराची 1 धाव. धावसंख्या होती ती 36. 1 चेंडू आणि 36 धावा. सांगितलं ना. दुसरा चेंडू टगाचा चेंडू, पुन्हा एकदा स्वर मारा अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 37. 1 चेंडू आणि 37 धावा. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूया 5 चेंडूचा कसा समाचार घेते तो रवी. हा दुसरा मास्तर आला. रवी हा का चांगलाचा फटका, चेंडू सीमारेषे पार. षटकार, रोषिक षटकार, चांगलाचा फटका, त्यावरती 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 43. चांगलाचा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. षटकार, आपल्या फलंदाजीची कलाकृती दाखवताना तो रवी. चांगलीशी फटकेबाजी, 2 चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या 6 ने भरकर वाढली. धावसंख्या होते ती 49. 21 चेंडू आणि 32 धावांची गरज. षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू, पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट करताना पंच. 22 लेग बाईज बॅटकट. पंच 22च्या स्वरूपात 1 धाव. डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना 1 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 50. 50 धावांची पार्टनरशिप म्हणावं लागेल. 49 धावांची पार्टनरशिप. धावांची पार्टनरशिप. एकूण धावा 50. पार्टनरशिप आहे ना. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 52. 51 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये, समीर आणि रवी. आता हे होणार चित्र होतं का. पुढील चेंडू हरीशांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो रवी. निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू माझ्याकडे सामना चुकला थोडा आता. तीन तीन ना काय ओव्हर तीन चेंडू सांग रे भाऊ एकदा. मला बोलतात ना 3 षटकाच्या संगतीनंतर धावसंख्या 52, 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. पंच घाई करायला सांगायची आपण. सर्व संघांना मी सूचना देतो, दिलेल्या वेळेत जर का आपला सामना संपला नाही तर आपला बक्षिसामध्ये मानधन कपात केलं जाईल. तसेच पंचांचं देखील मानधन कपात केलं जाईल. नाही बशीत नाही कपातच. वैयक्तिक पहिले सांगितलं तर षटक घेऊन येतो तो दिलीप, त्याचा सामना करेल तो समीर. चांगलाचा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. जरासा सामना माझ्याकडनं झुकताना म्हणजे नक्कीच वाशाळा संघाकडनं झुकताना. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होती ती 58. पुन्हा एकदा चांगलाचा फटका, चांगलाचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सीमारेषे पार, चौकार. 4 धावेच्या मध्ये पंच 4 धावेच्या मैत्रीने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 62. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना कुठेतरी योगेश आऊट झाल्यानंतर आता तरी जाईल असं वाटत होतं, परंतु एक हाती सामना खेचून अंतरे समीर आणि रवी. पुन्हा एकदा कुठ्ठाचा चेंडू सीमा रेषे पार, षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती मारते मला सांग पहिले. आता ते कसं का दुसरा माझ्या धाव पूर्ण करण्यासाठी व 7 धावांची गरज संघाला विजय करण्यासाठी. चांगलासा फटका, समाप्तीनंतर धावसंख्या 75. 6 धावांची गरज. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतो, 16 चेंडू आणि 45 धावा समीर. बघूया षटकार मारून संघाला विजय मिळवून आपले 50 धावा कंप्लीट करतोय का तो समीर. हे बघा, थोडं खाली बघा राव. 8, 9, 10, 11 रन. 74 धावांची पार्टनरशिप. निर्धाव चेंडू